नांदेडच्या साकूर बंधाऱ्यात रेती वाहतूक होत असून महसूल प्रशासन आणि पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीयेत। वाहतूक करणाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारच्या पावत्या नसतात। हे रेती चोर रात्रंदिवस चोरट्या मार्गाने रेती विकतायत, त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली। यवतमाळमधील आर्णी तालुक्यातील शिवूरमध्ये नागरिकांना कच्च्या रस्त्यावर प्रवास करावा लागतोय। प्रशासनाला डांबरीकरणाची मागणी करून देखील कोणतीही दखल घेण्यात आली नाही। दरम्यान वयोवृद्ध महिला आणि मुलांना रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परभणीतील केहाळ गावात 112 इमर्जन्सी क्रमांकावर मदतीसाठी 8 वेळा कॉल केला, तरी देखील संबंधित पोलीस अधिकारी घटनास्थळावर जाण्यासाठी टाळाटाळ करत होते। बहिणीला सासरी मारहाण होते याची तक्रार करण्यासाठी भावाने 112 वर कॉल केला, मात्र पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळालं नाही अशी तक्रार करण्यात आली। पुण्यातील केशव मुंडवा पासपोर्ट ऑफिस रोडवर रोज सकाळी 9 ते संध्याकाळी साधारणतः सकाळी 9 ते सकाळी 11 वाजेपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या असते। याचा रोज चाकरमान्यांना त्रास होतो। संबंधित परिसरात एकही वाहतूक हवालदार नियोजनासाठी नसतो, त्यामुळे रोज पिंपरी चिंचवड ते हडपसर मगरपट्टा प्रवास करताना अर्धा वेळ हा वाहतूक कोंडीत जातो, असा आरोप स्थानिक प्रवाशांनी केला।